प्राध्यापक मैथिली मनीष पाटील। काय करणार आहे तुम्ही? मी प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद बेलपुरा या प्रभागामधून माझी उमेदवारी दाखल केलेली आहे। माझ्यासोबत माझे तिन्ही उमेदवार आहेत। काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आम्हाला जे पक्षाने उमेदवारी दिली, सर्वप्रथम तर आम्ही पक्षाचा आभार व्यक्त करतोय। जर आम्ही या परीक्षेत पास झालो, ही परीक्षा आहे, हे जनसामान्यांनी घेतलेली परीक्षा राहील आणि या परीक्षेत आम्ही जर पास झालो तर या परीक्षेमध्ये मी तरी पास झाल्यानंतर या प्रभागाचा सर्वांगीण पहिले सर्वे करील। कारण या सर्वेमध्ये जेव्हा मी फिरत आहे, 3 ते 4 महिन्यापासून मी फिरत आहे, या प्रभागामध्ये मला छोट्या छोट्या गोष्टी दिसते, काही अडचणीच्या गोष्टी नाही आहे। करतो म्हटलं तर त्या गोष्टी आपण सॉल्व करू शकतो। घरकुलांचे अनेकाचे प्रश्न आहे, नाल्यांचे अनेकाचे प्रश्न आहे, छोटे छोटे दवाखान्यांचे प्रश्न आहे, लहान मुलं व्यसनाधीन झालेले आहे, त्या मुलांना जे संस्कार शिबिर पाहिजे असतात, जे हे पाहिजे असतात, क्लासेस पाहिजे असतात, त्या सर्वांची तडजोड आहे। कारण मी गेल्या 30 वर्षापासून सामाजिक कार्य करते। मी एका म्हणजे सामुदायिक संघटनेची काम करते। शाहू फुले आंबेडकर हा माझा वारसा आहे। त्या वारशाच्या अनुषंगाने मला राजकारणात पडावं लागलं, कारण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बऱ्याच अडचणी येतात। त्या अडचणी कुठेतरी सॉल्व झाल्या पाहिजे, त्याला कुठेतरी दाद मिळाली पाहिजे। या कारणामुळे मला महानगरपालिकेचा नगरसेवक होण्याची संधी आली, त्यामुळे मी ती स्वीकारली। जनतेने मला भरघोस मताने निवडून द्यावं आणि त्यांची सेवा करण्याची मला संधी द्यावी आणि ह्या संधीचं सोनं त्यांनी करून घ्यावं। कारण काय होतं ना, नगरसेवक भरपूर आपण राहतो, पण त्यांना हे नसतं, हा जवळचा तो जवळचा, पण काम कोण करतं याला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे। सर्वात प्रथम तर इथे आरोग्याच्या खूप समस्या आहेत। या आरोग्याच्या समस्या छोट्या छोट्या तुम्ही आता पाहता की सर्दी खोकला हा हेच झालेला आहे। आपण आत्ताच करोना येऊन गेलेला आहे, स्वच्छताची बिकट कंडिशन आपल्यामध्ये आलेली आहे। त्या आरोग्याच्या ठिकाणी जे शासकीय जे दवाखाने नाही आहे, ते सर्वप्रथम मला त्या शासकीय दवाखान्यासाठी काम करायचं आहे। काही पलीकडे माझे जे छोटे छोटे बांधव आहेत, म्हणजे माझेच मुलं म्हणा किंवा माझे नातवंड, जे आता मी आजी झालेली नाही आहे, पण मला त्या पलीकडची आजी म्हणण्यात येतं, कारण त्या मोठ्या माझ्या जावा आहेत, त्यांच्या मुलांचे लग्न होऊन मी आजी झालेली आहे। त्यांच्यासाठी ग्राउंड नाही खेळायला, जे ग्राउंड आहे त्यांना मंदिरे हे ह्या प्रकारात पाडलेला आहे आणि मनपाचा जो कचरा आहे तो ग्राउंडमध्ये आणून टाकला जातो काही, आणि त्यातले जे कंटेनर असतात ते मंदिराच्या समोर ठेवल्या जाते आणि तिथून तुम्ही माहीत आहे दुर्गंधी कशी निघते। आणि त्यावर मी सर्वात प्रथम काम करणार आहे, माझे ग्राउंड मोकळे करणार आहे। त्यानंतर मी वृद्धाश्रमासाठी काम करेल, छोट्या बालगृहासाठी काम करेल। त्याही पलीकडे वृद्ध ज्या बाया आहे किंवा वृद्ध जे आई वडील आहे, जे अमेरिकेत वगैरे लोक गेलेले आहे, त्यांचा नाईलाज आहे, कारण शिक्षणासाठी गेलेल्या लोकांना नोकरी तिथे करावं लागतं। आई वडिलांना सगळं ते देतात, परंतु इथे ते राहू शकत नाही। त्या लोकांची खूप दैनंदिन काही हे असल्यामुळे मी त्या लोकांमध्ये त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना सर्वप्रथम प्राधान्य देईल आणि समाजासाठी मी कटिबद्ध आहे काम करण्यात। स्वच्छ भारत, स्वच्छ अमरावती, स्वच्छ प्रभाग हा माझा नारा असेल। मी एवढं बोलते आणि